मॉर्निंग. तर आज होता सॅटर्डे आणि दिवसाची सुरुवात ना अशी निवांत चालली होती, कारण मुलांना शाळांना सुट्टी होती म्हणून उठायला पण जरा उशीरच झाला होता. बाहेर येऊन बघतो तर काय मस्त पाऊस चालला होता आणि आमची लिली नाही एवढी रुसली होती की हसायचं काही नावच घेत नव्हती. आज नाश्ता वगैरे सगळं लेट झाल्यामुळे ना कुणाला जास्त भूक पण नव्हती आणि मुलांना पण भाजीपोळी खाण्याचा बिलकुल मूड नव्हता. म्हटलं चला आज स्वयंपाकाला पण सुट्टी देऊन देऊ आणि हे ॲवॅकाडो होतं याचं सँडविच बनवायला घेतलं. तर ही छोटीशी रेसिपी ना मी तुमच्यासोबत पण शेअर करते. सर्वात आधी ना हे ॲवॅकाडो स्वच्छ धुवून कट करून घेतला. याचा सगळा गर काढून तो व्यवस्थित स्मॅश करून घेतला. याच्यामध्ये मस्त बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर ॲड केलं. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला, बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलं. आणि एका साईडला ना पुदिन्याची चटणी पण मी बनवली होती, ती पण थोडीशी याच्यात ॲड करून घेतली. आणि नंतर ना लिंबूचा रस याच्यामध्ये टाकून घेतला, कारण लिंबूचा रस टाकल्याने ना हा गर ना काळा पडत नाही. नंतर हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि सगळे ब्रेड काढून ना त्या पहिले सर्वात आधी ब्रेडला सगळं ग्रीन चटणी लावून घेतली. त्यानंतर हे सारण लावून घेतलं आणि तव्याला मस्त बटर लावून हे क्रिस्पी होईपर्यंत सँडविच मस्त होऊ दिले. आणि एक तुम्हाला सांगते की हे जे सारण उरलं होतं माझं, तर याचे ना संध्याकाळी मी थालीपीठ ट्राय केले होते. ते थालीपीठ ना इतके छान झाले होते. तुम्ही जर ट्राय केले नसाल तर खरंच नक्की ट्राय करून बघा, ते खूप मस्त लागतात. नंतर ना बाहेरच्या अशा सुंदर वातावरणात ना सर्वांनी हे सँडविच मस्त एन्जॉय केले आणि सँडविच खरंच चवीला खूप छान झाले होते. सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर ना बाहेरच्या अशा सुंदर वातावरणात चहा घेतला. बाय बाय.